ठाणे. मुंबईत 24 एप्रिलला मतदान होत आहे, परंतु मुंबईतील सर्वच उमेदवार जोरदार प्रचाराला लागलेत. असेच एक उमेदवार आहेत, प्रचारातून आपला वेळ काढून झी24 तासशी चर्चा करायला इथे उपस्थित आहेत. गुरुदास कामत, उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार. कामत साहेब, झी24 तासमध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. गेले 5 वर्ष तुम्ही त्या खासदार आहात. त्याच्यापूर्वी तुम्ही ईशान्य मुंबईमध्ये खासदार होता. एकदम शिफ्ट झाल्यानंतर हा सगळा विभाग जो तुमच्यासाठी नवीन होता, गेल्या 5 वर्षात या विभागात तुम्ही जी कामं केलेली आहेत ती आता लोकांसमोर नेताना लोकांकडून कसा प्रतिसाद मिळतो आपल्याला? नाही, मी आज 30 वर्ष खासदार आहे मुंबईमध्ये. 1984 पासून 4 वेळा मी ईशान्य मुंबईमधून जिंकून आलो आणि 5व्यांदा ह्या मतदारसंघातून जिंकून आलो. मागच्या वेळेला डिलिमिटेशन झाल्यानंतर माझा जुना मतदारसंघ जो आहे तो 3 मतदारसंघामध्ये विभाजला गेला आणि मला काँग्रेस अध्यक्षांनी त्यावेळेला निवडणूक लढू नको, मला तुझी महाराष्ट्रभर प्रचार करण्याची गरज आहे आणि म्हणून मी महाराष्ट्र प्रदेश कॅम्पेन कमिटीचा चेअरमन तुला नेमते आणि त्यानंतर तुझं जे ॲडजस्टमेंट करायचं असेल ते मी करेन, पण आता तुम्ही प्रचारामध्ये लागा, निवडणूक लढू नका असं म्हणून सांगितलं. आणि तसंच सन्माननीय स्वर्गीय विलासराव देशमुख, आम्ही, माणिकराव, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही प्रचाराला लागलो. पण नॉमिनेशन भरण्याच्या शेवटच्या दिवशी मला दिल्लीला सकाळी बोलवलं गेलं आणि असं सांगण्यात आलं की कार्यकर्ते मी मैदानात नसल्यामुळे निराश झालेले दिसत आहेत मुंबईमध्ये. माझ्या अध्यक्षतेखाली आम्ही सगळ्या जागा जिंकलो होतो मुंबईत आणि मला ते पटलं. मी या ठिकाणी उभा राहिलो आणि मी अत्यंत म्हणजे या इथल्या स्थानिक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांचा ऋणी आहे की अखेरच्या दिवशी मला इथे उमेदवारी मिळाली तरी त्यांनी दिवस रात्र उरलेल्या 12 दिवसामध्ये जो प्रचार विंजून काढला पूर्ण मतदारसंघ. खूप मेहनत घ्यावी लागली, पण अबू आझमीचाही पराजय आम्ही केला आणि गजानन कीर्तिकर जे शिवसेना भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते आणि स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष होते, त्यावेळेला ते अगदी मजबूत कॅन्डिडेट म्हणून मानले जायचे. आज त्याची परिस्थिती नाही आहे, पण त्यांचाही पराभव करून मी 5व्यांदा जिंकून आलो. आणि आज 5 वेळा खासदार झाल्यानंतर मी मुंबईमध्ये गेल्या 30 वर्षापासून, आज 43वं वर्ष आहे माझं काँग्रेसमध्ये. विद्यार्थी संघटनेमध्ये मी 1972 साली मी प्रवेश केला आणि तेव्हापासून मी काँग्रेसचाच सभासद म्हणून राहिलेलो आहे. काही परिस्थिती असेल, काँग्रेस कधी जिंकलेली आहे, कधी पराभव झालेला आहे, पण मी पक्ष कधी सोडला नाही. आज जेमतेम नेते आहेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांची गणना या यादीमध्ये येऊ शकते की जे कधीच पार्टी सोडून गेले नाहीत. तर ह्या जवळीकीचा फायदा मुंबईच्या नागरिकांना झाला पाहिजे, माझ्या मतदारसंघातल्या नागरिकांना झाला पाहिजे. आणि मेन सगळ्यात मोठा प्रश्न, ज्वलंत प्रश्न तो आजही आहे रेल्वे प्रवाशांचा. आणि सबर्बन सेक्टरवर त्याच्यावर जोर देऊन कुर्ला टर्मिनस मी बांधण्यामध्ये खूप रस घेतला की माझ्या त्या जुन्या मतदारसंघातनं मुलुंड, भांडूपच्या सगळ्या लोकांना विटीपर्यंत जायला लागायचं बाहेरगावी जायत असताना. मी माधवराव सिंध्यांकडे स्पेशल आग्रह धरून की मध्ये कुर्लामध्ये जर टर्मिनस झालं आणि बाहेर जाण्याच्या गाड्या जर इथून सुरू झाल्या तर सबर्बन ईस्टर्न सबबच्या लोकांना मुंबई साऊथपर्यंत जाण्याची काही गरज भासणार नाही. त्यांना ते पटलं. 150 कोटीचा खर्च करून त्या काळात कुर्ला टर्मिनस आम्ही मंजूर करून घेतला. अनेक नवीन ट्रेन्स, नवीन रेक्स मंजूर करण्यामध्ये मी रस घेतला. मुंबईसाठी एक नवीन प्राधिकरण व्हावं हा मी आग्रह धरला. तो जाफर शरीफच्या वेळेला तो मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन झाला, जेणेकरून मुंबईचा विकास MUTP 2 म्हणजे सुरुवातीला 87 साली 750 कोटीचा रोड, रेल आणि वॉटर ट्रान्सपोर्ट हे कंबाईंड मुंबईवासियांना ह्या तिन्ही सेक्टरचा लाभ मिळावा म्हणून जी प्रक्रिया आपण सुरू केली ती आज जवळजवळ 8,000 ते 9,000 कोटीचा झालेला आहे तो प्रकल्प. त्या अंतर्गत आपण कुर्ला ते ठाणे 2 ॲडिशनल ट्रॅक्स मंजूर करून घेतले, जेणेकरून जास्त गाड्या सुरू होऊ शकतात आणि थ्रू ट्रेन्स, ज्या एक्सप्रेस ट्रेन्स बाहेरून येतात त्यांच्यासाठी एक डेडिकेटेड ट्रॅक असल्यामुळे मग त्या सबर्बन लाईनवर पीक आवर्समध्ये येत नाहीत आणि त्याच्यामुळे स्लो डाऊन होत नाही, लोकांना डिले होत नाही. हे सगळी कल्पना करून ते 2 ट्रॅक्स आणि सांताक्रूज ते बोरिवली 10 वर्षापूर्वी आम्ही मंजूर करून घेतला. मी 5 वर्षात गेल्या 5 वर्षात उत्तर पश्चिम मुंबईतील मतदारसंघासाठी जी कुठली काही खास कामं केलेली आहेत
ती कुठली सांगा? हा जोगेश्वरी विक्रोली लिंक रोड हा एक महत्त्वाचा आहे. मेट्रो रेल्वे 1 जो मी ईशान्य मुंबईचा खासदार असताना आपण जोडून घेतला, सुरू करून घेतला 4,500 कोटीचा, तो कुठल्याही दिवशी त्याचा सुरुवात होईल. ट्रायल रन्स सगळे यशस्वी झालेले आहेत. केवळ सेफ्टी सर्टिफिकेट मिळण्याची वाट बघतोय आम्ही. आचारसंहिता लागलेली आहे, मोठा कार्यक्रम काही घेता येत नाही आम्हाला, पण आम्ही MMRDAला सांगितलेलं आहे की वाट न बघताच तर सेफ्टी सर्टिफिकेट आल्याबरोबर लोकांना तो लाभ मिळावा. आणि तो आता वर्सोवा ते घाटकोपर म्हणजे 9 स्टेशन्स ह्या मतदारसंघात येतात, त्याचा लाभ त्यांना मिळेल. मेट्रो 2 12,500 कोटीचा आम्ही मंजूर करून घेतला. प्रतिभाताईंच्या हस्ते राष्ट्रपती त्या असताना त्याचा शिलान्यास कार्यक्रम करून घेतला. दिंडोशी आणि मानखुर्द हा इथूनच तुम्ही ज्या रस्त्याने आलात ह्या रस्त्यानेच तो मेट्रो जाणार आहे. इथे आता लोकांचा आग्रह आहे की तो अंडरग्राऊंड व्हावा. मेट्रो 3 आम्ही मंजूर करून घेतला 23,000 कोटीचा. माझ्याच मतदारसंघातनं सिप्सवरून कोलाबा त्याला मान्यता मिळालेली आहे. म्हणजे आपल्या मतदारसंघाचे नागरिक इतके नशीबवान आहेत की मेट्रो 1चा लाभ, मेट्रो 2चा लाभ आणि मेट्रो 3चा लाभ, तिघांचा लाभ ह्या एकमेव मतदारसंघाला मिळणार आहे. पुढच्या 15-20 वर्षाचा विचार करून मुंबईमध्ये वाढती लोकसंख्या, या मतदारसंघातील वाढती लोकसंख्या याचा विचार करून आपण एलिव्हेटेड रेल्वेचा आम्ही प्रस्ताव ठेवला तिच्यासमोर. फार महाग प्रकल्प, पण ममताने आउट ऑफ द वे जाऊन मदत केल्याने, रेल्वे बोर्डला आदेश दिल्याने, त्यानंतर येणारे त्रिवेदी जे रेल्वे मंत्री होते, आमचे जुने मित्र काँग्रेसचेच होते, ते तृणमूल काँग्रेसमध्ये आहेत, त्यांनी पाठपुरावा केला. आज युनियन कॅबिनेटकडून आपण 22,000 कोटीचा चर्चगेट ते विरार आणि 26,000 कोटीचा CST ते ठाणे, CST ते पनवेल म्हणजे कुर्लापर्यंत तो कॉमन ट्रॅक आहे, कुर्ल्याहून ती पनवेलला फिरेल, असे 48,000 कोटीची लागत असणारे हे दोन्ही एलिव्हेटेड रेल्वे आपण युनियन कॅबिनेटची मंजुरी झाली आहे, राज्य सरकारची मंजुरी झाली आहे. केवळ राज्य सरकार आणि रेल्वेमध्ये FSI किती द्यायचा, जी रेल्वेची जमीन जाईल ती कमर्शियल व्हॅल्यू असलेली जमीन जी जाते, त्यांनी एक मागणी केलेली आहे की त्यावर 5 FSI त्यांना मिळावा. आत्तापर्यंत एअरपोर्टच्या डेव्हलपमेंटसाठी राज्य सरकारने 4 FSI पर्यंत दिलेला आहे, 5 अजूनपर्यंत कोणालाही दिलेलं नाही. आम्ही पृथ्वीराज चव्हाणांकडे विनंती केलेली आहे की हा कोई प्रायव्हेट बिल्डर नाही आहे, रेल्वे मंत्रालय हे केंद्र सरकारचंच आहे, त्यांची जमीन जाते, त्यांना काहीतरी लॉस रिकव्हरी करण्यासाठी 5 FSIचा द्यायचा असेल, कोणी आक्षेप घेणार नाही. एवढा महत्त्वाचा प्रकल्प मुंबईकरांना मिळेल, त्याचा लाभ मिळेल, तर तुम्ही 5 FSI द्यावा. तेवढ्यात इलेक्शनची घोषणा झालेली आहे, कदाचित झाल्याबरोबर कॅबिनेट त्याची मंजुरी देईल आणि हिरवा कंदील या एलिव्हेटेड रेल्वेला मिळून जाईल. तुमच्या जाहिराती गेल्या काही दिवसापासून आपण बघतो ठिकठिकाणी बसवर लागलेल्या आहेत. जाहिरातीमध्ये जी कामांचे दावे केलेले आहेत, तसंच आता तुम्ही काही सांगितले ही कामं मी गेल्या 5 वर्षात पाठपुरावा करून केली, परंतु एक असा प्रचार सुरू आहे विरोधकांकडून की ही सगळी कामं MMRDची आहेत, केंद्र सरकारची आहेत. कामं त्यांनी येण्यापूर्वीच ही कामं सुरू होती, तर ह्याचं क्रेडिट तुम्ही कसं घेता? नाही, मी येण्यापूर्वी सुरू होती कारण मी ईशान्य मुंबईला असताना आम्ही सुरू करून घेतली होती आणि साहजिकच आहे कामं MMRDच करणार. गुरुदास कामत हा कॉन्ट्रॅक्टर नाही आहे, मी कॉन्ट्रॅक्टर आहे, मीच बांधतोय असं मी क्लेम केलेलंच नाही. मंजूर करून घेण्यामध्ये रस दाखवला, पाठपुरावा केला. केंद्र सरकारकडून जे पैसे पाहिजे होते, जे त्याला काय म्हणतो आपण, त्याला एक सांगतो मी तुम्हाला, जो राज्य सरकार आणि प्रायव्हेट बिल्डर जो व्हायबिलिटी गॅप फंडिंग, तो सगळं मिळून देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी कबूल केलेलं आहे की गुरुदास कामतांचा सगळ्यात मोठा हात आहे पाठपुरावा करून मंजूर करून घेणं आणि पैसे आणून देण्यामध्ये. तर मुख्यमंत्र्यांचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर विरोधक काय बोलतात याच्याबद्दल काही रस घेण्यात आपल्याला इंटरेस्टच नाही आहे. विरोधक त्यांचं कामच आहे, विरोधक ह्या शब्दामध्येच दिसून येतं की ते माझ्या विरोधातच आहेत. मागच्या वेळेला तुम्ही जेव्हा पहिल्यांदा या मतदारसंघात निवडणूक लढवली त्यावेळेला जर आपण मतांची आकडेवारी बघितली, मनसेने जवळजवळ 1,24,000 मतं घेतली होती आणि कीर्तिकर तुमचे प्रमुख प्रतिस्पर्धी होते शिवसेनेचे. त्यामुळे मराठी मतांची मनसेने शिवसेनेमध्ये विभागणी झाली आणि त्याचा तुम्हाला फायदा मिळाला. हा फायदा यावेळेला मिळेल असं वाटतं आपल्याला? मी हे बिलकुल कबूल करत नाही की मराठी मतं केवळ मनसेला आणि शिवसेनेला जातात. आम्हालाही मिळतात, मलाही मिळतात. आणि अशा पद्धतीचं तुम्ही जर स्टॅटिस्टिकली कागदावर बघितलं तर असं दिसून येतं चित्र, तुम्ही जसं सांगताय तसं. पण खरं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असं नसतं. कारण कुठल्याही इलेक्शनमध्ये तुम्ही जर बघितलं तर विरोधक ज्यांचा पराभव झालेला असतो ते सगळे जर जोडायला गेलात तुम्ही, तर तुम्हाला असं दिसेल की खासदार कोणी जिंकणारच नाही, सगळे विरोधकच जिंकायला पाहिजे होते.
असं कधी गणित नसतं. ते उमेदवार, त्याचं ॲक्सेप्टन्स, त्याचा संपर्क, त्याने केलेली कामं, त्याच्यावर जी मिळालेली मतं असतात. मग उभं राहण्यासाठी सगळ्यांना स्वातंत्र्य आहे. राखी सावंत देखील उभी आहे, तिलाही काही मतं पडतील. आम आदमी पार्टीचे लोक उभे आहेत, काही मतं पडतील, कोणी थांबवत नाही. पण हे सगळे जोडले गेले, हे नसतील तर ती मतं कोणाला जातील याचा अंदाजा आपल्याला लावता येत नाही. लोकसभेच्या इलेक्शनमध्ये किती मनसेचा उमेदवार नसता तर ते शिवसेनेलाच मिळाले असते. मला का मिळाले नसते? मी दावा करतो की मलाही मिळाले असते. माझ्या परिवाराचा महाराष्ट्रासाठी बेळगाव कारभार मिळावा म्हणून आमच्या परिवाराचं महाजन कमिशन समोर माझ्या वडिलांच्या काकाला महाराष्ट्र सरकारने नेमलं होतं. म्हणजे आमचा परिवाराचा इतिहास तसा आहे. महाराष्ट्रासाठी आम्ही लढलेलो आहे. तर मराठी भाषिक हे शिवसेनेलाच आणि मनसेलाच का मतं देतील? मलाही देत आलेले आहेत. आजपर्यंत मी 5 वेळा जर मुंबईतनं निवडून गेलेलो आहे. मी बिना मराठी मतांचं निवडून आलेलोच नाही आहे. मराठी भाषिकांची जास्तीत जास्त मतं मलाही मिळालेली आहेत. यावेळेला तुमचा प्रतिस्पर्धी कोण? शिवसेनेचे गजानन कीर्तीकर, मनसेचे महेश मांजरेकर की आपचे मयांक गांधी? आप कुठेच नाही. मयांक गांधीचा म्हणजे विचार करण्याचा प्रश्नच येत नाही. ह्या वेळेला मला वाटतं प्रतिस्पर्धी हा महेश मांजरेकर जास्त आहे. कारण शिवसेना कम्प्लिटली खचलेली आहे पूर्ण. गजानन कीर्तीकर हे मागच्या वेळेला मेन माझे प्रतिस्पर्धक होते. त्यावेळेला ते स्थानीय लोक अधिकार समितीचे अध्यक्ष होते. पराभव झाल्यानंतर ते निष्क्रिय झाले, घरात बसले, झोपी गेले. त्यांना त्या पदावरून काढलं गेलं. गेल्या 5 वर्षात गजानन कीर्तीकरला कोणी बघितलेलं नाही मतदारसंघामध्ये. खुद्द गोरेगावला राहतात, गोरेगावचे नागरिक म्हणतात आम्ही गजानन कीर्तीकरना कधी बघितलं नाही. माझ्याकडे या ठिकाणी कामाला स्वतःचं काम घेऊन आले होते माझ्याच कार्यालयात भेटायला. दिंडोशीमध्ये 2-3 वेळेला भेटलेले आहेत. तरी प्रश्न, मी परवा मठाचा कार्यक्रम होता, सगळे उमेदवार त्या ठिकाणी, मी त्यांना तोंडावर म्हटलं की तुम्ही वर्तमानपत्रामध्ये मी वाचतो की तुम्ही म्हणतात गुरुदास कामत कुठे दिसले नाहीत. तुम्ही माझ्या कार्यालयाला भेटायला आलात, 800,000 लोक असताना तुम्ही माझी स्तुती करून गेलात की काय जनसंपर्क आहे तुमचा, कसा तुम्ही वेळ देताय. मी केंद्रीय मंत्री होतो तेव्हा. शनिवार रविवार मी बिलकुल माझ्या मतदारसंघात कम्प्लिटली पिंजून काढलेलं आहे. पूर्ण 39 वॉर्ड, प्रत्येक ठिकाणी वेळ देऊन लोकांना, 14 लाख लोकांना SMS पाठवून, पॅम्फलेट पाठवून 2-2 दिवस अगोदर आम्ही कळवत होतो की आज मी गोरेगावमध्ये या ठिकाणी या वॉर्डमध्ये भेटणार आहे. 2 तासानंतर कुठल्या वॉर्डमध्ये आहे, 2 तासानंतर, म्हणजे सकाळी 9 पासून रात्री 10 पर्यंत असे कार्यक्रम लावायचो मी शनिवार रविवारी. आणि म्हटलं तुम्ही असं म्हणताय की मी कुठे दिसलो नाही, तुम्ही घरातनं बाहेर पडलात नाही तर मी दिसणार कसं तुम्हाला? म्हटलं 2-3 वेळा आपण दिंडोशीला एकमेकाला क्रॉस झालेलो आहे. तुम्ही मला हात मिळवलेला आहे, तुम्ही मलाच मिळवला आहे की दुसऱ्या कोणाला मिळवलं आहे? नाही तर चष्मेचा नंबर तुम्ही बदलला पाहिजे. खोटा आरोप लावू नका. म्हटलं तुम्हाला सांगण्यासारखं जर काही नसेल, आज माझं पॅम्फलेट जर बघितलं तुम्ही लोकांसमोर, आपण जाताना जे वाटतो पदयात्रेमध्ये, पूर्ण केलेली कामाचा इतिहास आहे त्याच्यामध्ये. तुम्ही गजानन कीर्तीकरचं पॅम्फलेट घेऊन बघा. 1 पानाचं पॅम्फलेट आहे, पुढे मागे बाळासाहेबांचं चित्र, उद्धव ठाकरेचं चित्र, स्वतःचं चित्र आणि निशाणी. दुसरं काही लिहिलेलं नाही. कारण सांगण्यासारखं काही नाही. 20 वर्ष जो माणूस आमदार राहिलेला आहे, काहीतरी मतदारांना आठवण करून देण्यासाठी लिहिलं पाहिजे. जसं मी ईशान्य मुंबईचा खासदार असून जी कामं आपण सुरुवात केली त्याचाही उल्लेख आपण केलेला आहे. कारण त्याचा लाभ आज ह्या मतदारसंघातही मिळतो आहे. जसं मेट्रो घाटकोपरून सुरुवात केली, पण आज वर्सोव्याच्या लोकांनाही मिळतं आहे. तर वर्सोव्याच्या लोकांना आपण सांगतच आहोत ना की हे जरी मी त्यावेळेला सुरू करून घेतलं, आज लाभ तुम्हाला मिळतो आहे. पण गजानन कीर्तीकरना सांगता काय येत नाही की आमदार असताना तरी काय केलं होतं त्यांनी? काही नाही. तुम्ही त्यांचं पॅम्फलेट बघा. महेश मांजरेकर तुम्हाला प्रतिस्पर्धी का वाटतंय? कारण दोन्ही भावंडांमध्ये हा जास्त ॲग्रेसिव्हली याने काम करून दाखवलेलं आहे राज ठाकरेंनी. आणि म्हणून मला वाटतं मराठी भाषिक ज्यांच्या मतांवर हे दोन्ही अवलंबून आहेत, जी मराठी भाषिक मतं यांना पडत होती ती आता जास्त करून ही मनसेला पडतील, शिवसेनेला नव्हे. काँग्रेसबद्दल एकूण जो प्रचार सुरू आहे देशभर आणि राज्यात, भ्रष्टाचार, त्या भ्रष्टाचाराचा इफेक्ट तुम्हाला या ठिकाणी जाणवेल असं वाटतं? नाही, भ्रष्टाचाराचा कुठल्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप जे सरकार असतं त्यांच्या विरोधात लागला नाही. विरोधकांचं कामच आहे भ्रष्टाचाराचे आरोप लावत राहा. पुरावा नसला तरी भ्रष्टाचार 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 म्हणत राहायचं. आज भ्रष्टाचाराचा आरोप कोण लावतो? मोदी. 3 भ्रष्ट मंत्री ज्यांना जेल झालेलं आहे ते तुमच्या मंत्रिमंडळात आहेत, त्याच्याबद्दल उत्तर देत नाहीत. लोक आयुक्त, तुम्ही देशभर तुम्ही लोकपाल हवा आहे, लोकपाल हवा म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने तुम्ही बोंब मारत होता आमच्या विरोधामध्ये. तुमच्या स्वतः गुजरातमध्ये तुम्ही 8 वर्ष लोक आयुक्त नेमलाच नाही.
त्याचं उत्तर कोण देणार? लोकही बघतायत, गुजरातचे नागरिकही जाणतायत आणि देशभरातले लोक पण बघतायत की तुमचं वागणूक गुजरातमध्ये एक आहे आणि तुमची वागणूक देशभरामध्ये प्रचार करताना वेगळी आहे. असं चालत नाही ना. लोकांची दिशाभूल करून किंवा गैरसमज त्यांच्यामध्ये निर्माण करून तुम्ही मतं प्राप्त करण्याला बघतात तर सुज्ञ मतदार असतो, त्यांना आपण मूर्ख समजायची ही चूक जर कोणी केली तर त्याचा भोगावंच लागतं. ह्या इलेक्शनमध्ये तसंच होईल की अपप्रचार, खोटा प्रचार जो भारतीय जनता पार्टी RSSच्या प्रेरणेने जे करतायत, जी ती सवयच आहे त्यांना की अशा प्रकारचे ते गोबेल्सची नीती आपण आपणावून बोलत राहा, रिपीट करत राहा. 6 महिने लोकांना कदाचित काही विश्वास पटेल, तेवढे लोक मूर्ख नसतात. आज तुमच्या माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून लोकांना सगळं काही माहिती असतं. कामत साहेब, तुम्ही गेले अनेक वर्ष मुंबईत राजकारण करताय, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष पण होता. मुंबईमध्ये मागच्या वेळेला 6च्या 6 जागा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने जिंकल्या होता. यावेळेला मोदी लाटेमुळे ती परिस्थिती आहे असं वाटतं आपल्याला? कुठली लाटच नाही आहे इकडे. 6च्या 6 जागा पुन्हा आम्ही जिंकू. सुज्ञ मतदार, जसा मी सांगतो, एवढे मोठे मोठे प्रकल्प केंद्र सरकारच्या वतीने RTE असेल, ज्याच्यामुळे गरीब लोकांना इकडे लाभ मिळाला असेल. आज 2000च्या झोपडपट्ट्या सुरक्षित ठेवण्याचं आश्वासन मी अध्यक्ष असताना वचननाम्याच्या माध्यमातून आम्ही मुंबईच्या नागरिकांना आश्वासन दिलं होतं. आज झाला कायदा आत्ता, पण एवढ्या वर्षात आम्ही 2000च्या झोपडपट्ट्या तोडायला कधीही दिल्या नाहीत. आणि सरकारवर आम्ही दबाव टाकूनच होतो, सगळे खासदार आमदार, की हे बिल पास झालं पाहिजे, आपण लोकांना आश्वासन दिलं पाहिजे. दिलेलं आहे आणि त्या प्रकारे झालेलं आहे. म्हणजे सगळी आश्वासने जी आम्ही दिलेली आहेत ती आम्ही पूर्ण केलेली आहेत. धन्यवाद गुरुदत्त कामत साहेब, माझी 24 तास वेळ दिल्याबद्दल. एकूणच मुंबईत मागच्या वेळेला काँग्रेसने 6च्या 6 जागा जिंकल्या होत्या. यावेळेलाही तीच परिस्थिती असेल असा दावा गुरुदास कामत करतात. आणि उत्तर पश्चिम मतदारसंघात त्यांचा मुख्य प्रतिस्पर्धी मागच्या वेळेला शिवसेना होता, पण यावेळेला ते मानतात की आपला मुख्य प्रतिस्पर्धी हा मनसे आहे. 24 तारखेला मतमिट्यात सगळ्यांचं भवितव्य बंद होईल आणि 16 मेला या मतदारसंघातील निकाल काय असेल तो जनतेसमोर असेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.